महात्मा गांधी विद्यालय व कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या संस्थेच्या रयत शिक्षण संस्थेच्या या विद्यालयांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले आदरणीय पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब, आजचे अध्यक्ष माननीय दिलीपराव वळसे पाटील, खासदार निलेशजी लंके, संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांतजी दळवी, उपाध्यक्ष भगीरथजी शिंदे, सवती मीनाताई जगधने, श्रीमती प्रभावतीताई काकी घोगरे, डॉक्टर सुधीरजी तांबे, उपस्थित असलेले माननीय रावसाहेब पाटील म्हस्के, एकनाथ पाटील घोगरे, अरुण पाटील, बाळासाहेब विखे, सर्व आपली मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व बंधू आणि भगिनी, वेळ खूप झालेला आहे. एक सुंदर कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित आहोत. मध्यंतरी रावसाहेब पाटलांचा सत्काराचा सोहळा झाला आणि आदरणीय पवार साहेब मात्र त्यावेळेस उपस्थित राहू शकले नाही. परंतु रावसाहेब पाटलांनी, अरुण पाटलांनी, एकनाथ पाटील घोगरेंनी त्यांचा हट्ट काही सोडला नाही. पवार साहेबांना आजच्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थित ठेवलेलं आहे आणि आनंदानं पवार साहेब आपल्यामध्ये इथे उपस्थित आहेत. रयत शिक्षण संस्थेचा हा कार्यक्रम आहे. 75 वर्षाची वाटचाल संस्थेची झाली आहे आणि या वाटचालीमध्ये साहेबांचं सुद्धा इथे ते माझे विद्यार्थी आहेत. अनेक वेळेस ज्यावेळेस जुन्या काही गप्पा निघतात त्यावेळेस साहेब निश्चितपणे या विद्यालयाची आठवण काढतात आणि याचा ठसा खोलवर इतका आहे साहेबांच्या की आता आम्ही संगमेरून येत असताना लोणीमध्ये आलो. साहेब म्हणले आज बुधवार आहे, लोणीचा बाजार आहे. कारण तो बाजार सुद्धा साहेबांच्या स्मरणात आहे. इतकं खोलपणे आठवणी या विभागाच्या त्यांच्या आहेत आणि म्हणून आज पवार साहेब असणं यामध्ये हा सुंदर कार्यक्रमाला ते संपन्न करतायत. खूप आनंद आपल्याला यामध्ये होतो आहे. खरं म्हणजे रयत शिक्षण संस्थेनं काम किती केलं असं जर म्हटलं तर आज चेअरमन त्यांनी काय आकडा सांगितला नाही, पण त्यांना मी विचारला. त्यांनी सांगितलं एकंदर सगळ्या शाखा मिळाल्या तर 750 पर्यंत निरनिराळ्या शाखा आपल्या आहेत रयत शिक्षण संस्था आणि विद्यार्थी 4 लाखापेक्षा जादा आहेत. 4 लाख विद्यार्थी दरवर्षी आहेत, सुटतायत आणि अशा पद्धतीनं वर्षानुवर्ष चाललेली ही परंपरा आहे. खऱ्या अर्थानं वटवृक्षाचं चिन्ह या शिक्षण संस्थेला द्यावं हे अत्यंत योग्य असं माझं मत आहे. फक्त या निमित्तानं अभिनंदन तर करतोच, या शिक्षण संस्थेचं अभिनंदन करतो. खरं म्हणजे प्राचार्य मेथोडेला टाळ्या पडल्या मला आनंद वाटला का असे माणसं आहेत की जे एवढ्या टाळ्या घेऊ शकतात. असे शिक्षक आहे म्हणून शिक्षण संस्था पुढे जात आहेत हेही नाकारता येत नाही. व्यवस्थापन तुमचं चांगलंच, परंतु शेवटी शिक्षक वर्ग सुद्धा महत्त्वाचा आहे, विद्यार्थी महत्त्वाचे आहे, त्याच्यातून हे पुढे जात असतं. आज मला एक गोष्टीचा फक्त उल्लेख करायचा आणि विषय तुम्हाला या निमित्तानं द्यायचा आहे की हे सगळे जे तुमचे हायस्कूल आहेत हे हायस्कूलचे विद्यार्थी येतात कुठून तर जिल्हा परिषदच्या शाळेतून येतात. इंग्रजी मीडियमचं तर कोणी येत नाही तुमच्याकडं. मग आज तुम्ही असं विचार केला पाहिजे की रयत शिक्षण संस्थेनं मध्यंतरी मी मुद्दाम चंद्रकांतजी दळवी यांच्यावर चर्चा सुद्धा केली की ज्या याच्यातून हे हायस्कूलचे विद्यार्थी येतात ते तर जिल्हा परिषदचे आहेत. मग आज जिल्हा परिषदच्या शाळेंची परिस्थिती काय आहे याचा विचार सुद्धा आपण करावा लागणार आहे. मला आनंद याचा आहे की अलीकडच्या कालखंडामध्ये जेवढ्या UPSCच्या परीक्षा झाल्या किंवा MPSCच्या परीक्षा झाल्या म्हणजे केंद्रीय पातळीच्या किंवा राज्य पातळीच्या, त्यामध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठे मोठे अधिकारी, आमची एक संगमेरची मुलगी तर IAS 106वी आली, ती तर लगेच कलेक्टर होईल 2 वर्षामध्ये. त्या सगळे बरेचसे जिल्हा परिषदचे, सगळे एकदम म्हणत नाही मी, पण सगळे बरेचसे जिल्हा परिषद आणि SSC बोर्डाचे आहेत. हे पहिलं मान्य करावं लागेल तुम्हा सगळ्यांना. ते जर मुलं एवढे यशस्वी होऊ शकतात, तेव्हा गावात आता 2 भाग झालेत. इंग्रजी मीडियमला गाड्यामध्ये जाणारे वेगळे, जिल्हा परिषदचे वेगळे. आपल्याला समाज धुरीण म्हणून विचार करावा लागणार आहे की काय कशा पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे. आणि जिल्हा परिषदच्या शाळेला शिक्षक सुद्धा खूप चांगलं काम हे आता सध्या करतायत. अनेक आदर्श शाळा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्याला जिल्हा परिषदच्या रयत शिक्षण संस्था हे सगळ्यांचं नेतृत्व करणारी संस्था आहे. आदरणीय साहेब अध्यक्ष आहेत.
त्यामुळे माझी अपेक्षा अशी आहे की जिल्हा परिषदच्या शाळांना ताकद कशी देता येईल आपल्याला. तिथलं गणित आणि इंग्रजी चांगलं झालं तर लोक तिथे सुद्धा ठेवायला तयार होतील, काही अडचण येणार नाही. मुलांना इंग्लिश मिडियमला घातलं म्हणजे असं हट्टहास इंग्रजी करताय, गणिताकरता जर असेल तर आपल्याला त्यावर लक्ष केंद्रित करून जिल्हा परिषदच्या शाळेला ताकद देण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि त्याचं नेतृत्व माझ्या मते रयत शिक्षण संस्थेनं केलं तर आणखी चांगलं होईल असं मला वाटतं. एक चळवळ म्हणून हे पुढे नेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या शिक्षण संस्थेचे त्यांनी केलेल्या योगदानाकरता खूप अभिनंदन करतो. पुढच्या काळाकरता शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.